बोल 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 बजरंगबली की जय. एक मिनिट, महिलांना सुद्धा आरक्षण आहे. मी फोडणारी, मी राजकन्या आहे. ओ कन्याराजे मला प्रत्येक फोडणार वेळेला please. नाही, ही हंडी मी फोडणार, कारण माझ्याकडे जादू आहे. मला फोडण्यासाठी काही लागणार नाही. ही अंडी आहे माझ्या मापाची, नाही कोणाच्या बापाची. मी फोडणार. मला फोडायची ऐका, अरे मी फोडतो, सांगतोय ना तुम्हाला. नाही नाही मी 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 नाही चेटकीबाई आग पेटी पेटवीन आणि तुला नको 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 आग पेटी नको. अरे सांग ह्याला काहीतरी. आपण दोघं फोडूया. आम्ही दोघं. आम्ही दोघं प्लीज. तू बस ना. तुम्ही बघताय, कारण आताच्या ना इकडे न्यूजरूममध्ये जसा उत्साह बाहेर सुरू तसा इकडे पण उत्साह सुरू आहे. म्हणजे लोकांना आता हंडी फोडण्याचे इतकं झालं आहे की तुम्ही बघताय की ते लोक म्हणजे चेटकीन राजकन्याला घेऊन सनी इकडे सगळे आलेत, राजकुमार सगळे इकडे आहेत. हॅलो हॅलो हॅलो, स्वागत आहे सर. सर ते आठ ठेवा ते आठ. नमस्कार नमस्कार नमस्कार. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. शेवटी निर्णय झाला आहे का सगळ्यात पहिल्यांदा? हो, निर्णय झाला आहे की मी आणि अलबत्या गलबत्या दोघं मिळून ही दहीहंडी फोडणार आहोत. नाही, निर्णय झालाय की मी फोडणार आहे, कारण माझ्याकडे जादू आहे. मी जादूने ही हंडी फोडणार आहे. पण तू आणि ते हुशार पण आहेत ना. हो, कारण मी किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. पेटव. नाही पेटवायचं नाही. खूप अलबत्ते काय झालं? अलबत्ते तुला फोडायचे पण तुला संधी मिळत नाही, काय प्रॉब्लेम? सिरियसली काय आहे मग, नाटकामध्ये पण चेटकीबाई मला सगळीकडे पळवत असते. आगपेटीची फक्त तिला हूल दिली तरच ती घाबरते. म्हणून मी आता निदान हूल देऊन तरी मला आगपेटी म्हणजे हंडी फोडायला मिळेल. प्लीज ना प्लीज चेटकीबाई, असं काय करतेस? मी काय म्हणतो त्याचा निर्णय आपण घेऊया. कसं आहे, तुम्ही आज माहोल पाहत मुंबईचं इकडे आलात. मुंबईची दहीहंडी म्हणजे एकदमच स्पेशल असते. तर आजचा माहोलबद्दल काय सांगाल? जेव्हा तुम्ही इकडे येत होतात, इथं नवी मुंबईपर्यंत येताना सगळीकडे हंड्या लावल्यात, सगळीकडे मैत्रीचे थर दिसत आहेत, तुम्हाला किती आनंद होतोय? खूप जास्त आनंद होतोय, कारण श्रीकृष्ण भगवान आपण म्हणतो ते विष्णूचे 8वे अवतार आहेत आणि त्यांचा जन्मदिवस हा अख्ख्या देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि खरंच आम्हाला आनंद होतोय. श्रेयस, स्पेशली तुझे थँक्स म्हणतो आम्ही की तू आम्हाला इतक्या छान प्लॅटफॉर्मवर पुढारीला बोलवलंस आणि या दहीहंडीच्या उत्सवाचा आम्हाला सहभाग करून घेतला. थँक्यू. कसं वाटतंय की ना, 1 थर 2 थर 3 थर, पण सगळ्यात महत्त्वाचं काय, ते मैत्रीचे थर दिसत आहेत. अरे कसं, किती भारी वाटतं. खूप छान वाटतंय मला. खरं तर सगळ्यात पहिलं पुढारीचे खूप आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी आज ह्या सणासुदीच्या दिवशी पण आम्हाला इथे बोलवलं आणि आम्ही सगळेच वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त होतो, पण तरीही तुम्ही बोलवलं आणि आम्ही आज इथे आलो, याचा खूप आम्हाला आनंद आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की एकावर एक थर चढतायत, तसंच गलबद्याच्या प्रयोगांचे थर चढत चाललेत आणि लवकरच आम्ही 1000 प्रयोगांचा टप्पा पण पार करणार आहोत. त्यामुळे खूपच आनंदाची गोष्ट आणि खूप आम्ही एक्सायटेड आहोत लवकरात लवकर ही हंडी फोडण्यासाठी. म्हणजे अलबत्या हा नेहमीच खरं तर एक्सायटेड असतो प्रत्येक कामात. मग कुठलं काम फसो की कुठलं काम चांगलं हो, पण त्यांचं काम फसत नाही रे. त्यांची प्रॅक्टिस तू बघतोयस, आज येताना पाहिली असेल. काय सांगशील? हो, म्हणजे ॲक्च्युली मी लालबाग परळला राहणारा मुलगा, त्यामुळे सगळी तालीम बिलीम मी नेहमी करतच असतो. आणि त्यात आज इथे ह्या स्टुडिओतली पुढारीतली हंडी फोडायला आज आम्हाला आमचा मान ही मानाची हंडी आम्हाला फोडायला बोलवलं आहे. त्यामुळे आम्ही खूप शतशः ऋणी आहोत पुढारी चॅनलचे. आणि खरंच जो लालबाग परळचा उत्साह असेल, गिरगावातला असेल, अख्ख्या महाराष्ट्राचाच आणि अख्ख्या हिंदुस्थानाचाच हा उत्साह आहे की श्रीकृष्ण जयंतीनिमित्त आपण सगळे भेटतो, सगळे एकत्र येतात. आणि जसं तू मगाशी म्हणालास की मैत्रीचे थर लागत आहेत, तर ही मैत्री अशी टिकवून ठेवणं, जसे आमच्या बालदोस्तांना आम्ही टिकवून ठेवलं आहे. आज 1000 प्रयोग आमचे झालेले आहेत आणि 1000 प्रयोगाचा अख्ख्या वर्ल्ड थिएटरमध्ये हा मान आम्ही मिळवला आहे. जसं वर्ल्डमध्ये श्रीकृष्ण जयंती फेमस आहे, तशीच आमचा अलबत्या गलबत्या आणि आमची टीम फेमस होणार आहे. येस, त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण नेहमी आपण म्हणतो ना, उत्सव म्हटलं की आपण आठवणींकडे जातो. काय लहानपणीच्या काय आठवणीत का अशा दहीहंडीला जाण्याच्या, कॉलनीत असताना, काय घराच्या बाहेर असताना, असं काय आठवणी? मी 7 वर्षाची असताना मी दहीहंडी फोडली आहे 5व्या थराला, त्यामुळे तो एक आनंद आहे. पण आता नाही वेळ मिळत आणि नाही ते सण साजरा करतात. पण जे काही माहोल आपण पाहत आहोत ना, तर खरंच खूप मजा येते. आणि जेव्हापासून आम्हाला समजलं की ही दहीहंडी आम्हाला फोडायची आहे पुढारीमध्ये जाऊन, तर खरंच खूप छान वाटतंय आणि मजा येते. आणि तेच आहे की आता आम्ही बालदोस्त जेव्हा प्रयोगाला येतात ना, त्यावेळे 1-1 तास त्यांना प्रयोग संपल्यानंतर जो भेटण्यामध्ये जातो आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी ते आम्हाला सांगत असतात. इवन आजच्या प्रयोगानंतर सुद्धा ते म्हणत होते की मी दहीहंडी फोडली आहे, मी आज शाळेमध्ये असं केलं होतं, ते केलं. हे सगळं आमच्याशी शेअर करतात, बोलतात, चॉकलेट देतात, खाऊ देतात, भेळ देतात आणि प्रेम देतात. म्हणजे तर हे असं मला वाटतं की कुठेच मिळणार नाही आहे खरंच. म्हणून आजच्या ह्या सणासुदीच्या दिवशीसुद्धा आम्ही प्रयोग करून इथे आलो आहे. त्यामुळे खरंच आनंद आहे.
तर एक अशी छोटीशी आठवण आहे की दहीहंडीमध्ये एकतर सगळ्यात खालती मलाच ठेवायचं नेहमी, कारण भार उचलायला द्यायचं हो त्यामुळे नेहमी खालीच असायला ठेवायचं मला. पण एकदा असं झालं की एकदा मला त्यांनी वर चढवलं होतं दहीहंडी फोडण्यासाठी, आणि मी वर चढलो, तिसऱ्या थरापर्यंत गेलो होतो, आणि खालून कोणीतरी त्यांना सावरत नव्हतं, तोल सावरत नव्हता, म्हणून सावरण्याच्या भानगडीत माझी पॅन्ट पकडली आणि ती खेचली खालती, आणि पूर्ण हशा झाला होता तेव्हा. पण अशी एक आठवण आहे खूप, पण मजा होती खूप, आणि आत्ताही खूप मजा येते. म्हणजे त्याला आपण मेमोरेबल नाही म्हणू शकत, पण ठीक आहे असं म्हणू शकतो आपण. संस्कृतीच जिथे निर्माण झाली, म्हणजे लालबाग परळ कसं आहे, आजपर्यंत सगळे चाळ सिस्टीम जी आम्ही जगलो, म्हणजे डालड्याच्या डब्यात आपण तुळशीचं रोपटं उगवतो, आणि ही जी संस्कृती आम्ही अनुभवली आहे, त्याच्यामुळे ना लहानपणापासून आम्ही शाळेत असताना ते घरातच आम्ही हंडी फोडायचो, म्हणजे घरी पंख्याला लटकवून हंडी फोडणं वगैरे इतकी मजा केली आहे. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे आता मी नाट्य सृष्टीत वावरतो इतकी वर्ष, मी सिनेमात पण हंडी फोडली आहे. गोविंदा नावाचा सिनेमा मी केलेला, त्यामुळे श्रीकृष्ण खूप पावलेला आहे मला पहिल्यापासूनच. मी गोविंदा सिनेमामध्ये हंडी फोडलेली आहे. त्याच्यानंतर मी नाटकात पण एका स्टेजवर प्रॉपर मी हंडी, IPL नावाचं माझं नाटक होतं, मी दिग्दर्शन केलं, त्यात IPL नावाच्या नाटकात पण मी दहीहंडी, आणि त्यात गाणं वगैरे करून, आणि मुलं मुली असे दोघं एकत्र येऊन आम्ही हंडी फोडलेली. जर तुम्हाला 5 थराची हंडी लावायची असेल तर कोण कुठे असेल आणि वर हंडी फोडेल, तो मान तुम्ही कोणाला देणार आहात? अलबत्या गलबत्याच्या टीममधून ना, कम ऑन लेट्स ट्राय. ॲक्च्युली तसंच आमच्या पूर्ण टीममध्ये सगळ्यात हलका माणूस उंदीर आहे कारण तो कसाही कुठूनही चढवू शकतो. पण अलबत्याचा मान अलबत्याला मिळायला पाहिजे. का सांगतो, कारण मी पण तसं आपण स्लॅपस्टिक भूमिका करतो. मी अलबत्यामध्ये पण मी जम्पिंग आणि काय काय खूप म्हणजे शारीरिक हालचालीचे आणि स्लॅपस्टिक अभिनयाचे खूप पायंडे रचलेले आहेत. तसं आमची चेटकीबाई पण खूप धमाल करते, पण ती पाय ऋतू नसते स्टेजवर. जसं अलबत्या गलबत्या म्हणाला की तो वरती चढणार आहे, तसंच चेटकीण खालती थांबून सगळं नेतृत्व करणार आणि सगळ्यांना नीट सांभाळणार, हे जास्त महत्त्वाचं आहे. मला वाटतं आमची चेटकीबाई आणि अलबत्या गलबत्या आम्ही हे दुसऱ्या थराला असू तिघंजण, आणि पहिल्या थराला जी हंडी फोडणार आहेत ते आमचे निर्माते राहुल भंडारे सर फोडतील, कारण बालनाट्य सातत्याने टिकवून ठेवलं, आणि त्यात पण एक सेलिब्रिटी मांगले दादा नसताना 600 प्रयोग ह्या नवीन चेटकिनीने केलेत. त्यामुळे ते जे शिवधनुष्य त्यांनी पेरलंय, तर त्यासाठी हा मान डेफिनेटली त्यांचा आहे. त्यामुळे राहुल सर ही हंडी फोडतील. व्हेरी गुड. पण आज काय माहिती आहे, आज तुम्हाला ही हंडी फोडायची, तुम्ही आता इथपर्यंत आलात, बाहेर जोश जल्लोष सुरूच आहे, सगळ्या हंड्या फोडतायत, पण ही सोपी नाही आहे. म्हणजे आता इथे हंडी दिसते, ही वर आहे, कोणी अलबत्ते आता 1 मिनिटात उडी मारून तो करू शकतो, पण द प्रॉब्लेम इज की आता तुम्हाला त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आहे, आणि त्याला तुम्ही दोघं त्या हंडीपर्यंत घेऊन जाणार आहात. आता ते कसं घेऊन जाणार आहेत, आता ते कसं तुम्हाला माहिती आहे. तर हे तुमच्याकडे आता मी देतो, हे गोल्डन दंड आहे आपल्याकडे, आणि खऱ्या अर्थानं हे त्याच्या डोळ्यावर तुम्हाला बांधायचं आहे. हे आता मी पण आम्ही प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की जर तुम्ही दहीहंडीमध्ये फोडायची आहे, थर लावतायत, तर प्लीज कृपया त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घ्या. आपली तब्येत पण महत्त्वाची आहे, आपलं शरीर मजबूत राहिलं तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे त्याची काळजी घ्या आणि मस्त सणाचा आनंद घ्या. 1 मिनिट, हे किती विचार चेटकीबाई, हे किती आहे? हे किती आहेत? तुमच्या मनाला वाटेल तेवढे. असं नसतं. हा. 3 मित्रांनो, तुम्हाला सांगते, अलबत्या गलबत्याला राजकन्यासोबत फिरायला जायचं आहे ना, त्यासाठी मी त्याला हे टास्क दिलेला आहे की ही जी हंडी दिसते ती त्याला फोडायचे, पण डोळ्यावर पट्टी बांधून. जर ती त्याने फोडली तरच त्याला राजकन्यासोबत जायला मिळणार आहे, हो की नाही? चेटकीन पण येणार आहे सोबत. पण चेटकीबाई, तुला माहिती आहे का, दहीहंडी खेळताना बाल्या डान्स पण करावा लागतो. हो का? अरे मी काय म्हणतो, ते मग फोडल्यानंतर करायचं की सुरुवातीला करायचं होतं? सुरुवातीला करूया ना. मग चला, मग त्याला काढाल पट्टी. पट्टी काढावी लागेल ना. हा चल असंच करूया आपण, तू आता कसं तरी कर. ठीक आहे, चल 1 2 3. एक मिनिट, मी काय म्हणते, हा माईक मी जरा वेळ घेते आणि श्रेयसला घेऊया. हा मी येतो ना. Yes, रेडी come on. आपण 1 2 3 आपण चौघही करू. हा 1 2 3 स्टार्ट. गाण्या धावरे मला पावरे, गाण्या धावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला दावरे. गाण्यात धाव रे मला
एकदा गोल फिर हां बस स्टार्ट. सरळ ये, सरळ ये, सरळ ये. तू सांग त्याला. सरळ ये, सरळ ये, सरळ ये. ये 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 ना, ये अजून ये. फोड 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 फोडणार कशाने? फोड हाताने फोड. हाताने हे घे, फोडणार. माझ्याच हातात आहे. हा फोड 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 फोड. खूप मस्ती करतोस ना? हा? Yes, yes, yes. माझं डोकं आहे सोड. हळूहळू आता तू एक काम कर, आता तू पट्टी काढू शकतोस कारण तू आता पाहिलंयस आणि झालंय तुझं करून. तू पोचलायस तिथेपर्यंत. हा आता तू फोडच शांतपणे. येस. चल लालबत्या फोडून दाखव. चल चेटकीबाई जरा दे ना सपोर्ट. सपोर्ट. तू हाताने फोडू शकतोस तू नारळावर. हे घे सपोर्ट. माझा हात काफी आहे तुला. मग नारळ काढून फोडायचा. चला बोल 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 बजरंग बली की. सुपर. अशा निमित्तानं चिटकीबाई त्याचे चॉकलेट बिकलेट आहे, तुम्ही घेऊ शकता. चॉकलेट बापरे. हा मला जेव्हा बाल दोस्त भेटायला येतात ना त्यांना चॉकलेट द्यावं लागतं. बरोबर आहे. मस्त. तू बघताय मजा मस्ती आता ही टोटल हाऊस होणार आहे कारण दहीहंडीचा उत्साह बाहेर पण सुरू आहे, पुढारी न्यूजवर पण असाच सुरू होणार आहे. पात्रा पुढारी न्यूज.